प्रभु, परमेश्वरावरचा विश्वास डगमगलेला. क्योंकि परमेश्वर का विश्वास हिल गया है. का विश्वास डगमगला? क्यों विश्वास हिल गया? आता वाचा रूत याचा पहिला अध्याय अभी पढ़ो रूत इसका पहला अध्याय 1 वचनापासून. 1 वचन से लेकर. आणि असे झाले की न्यायाधीश न्यायाधिकार करीत होते, लक्षात न्यायाधीश न्यायाधिकार करत होते. तेव्हा हा. त्या दिवसांमध्ये देशात दुष्काळ पडला. त्या दिवसामध्ये देशात, उन दिनों में देश में अकाल गिरा. कुठल्या देशात? कौन से देश में? इस्रायल मध्ये. इस्रायल में. इस्रायल म्हणजे बेथेल गाव आहे. बेथेल. इस्रायल में बेथलेहम गांव है. त्या बेथेल मध्ये दुष्काळ पडला. उस बेथलेहम में अकाल गिरा. वाचा वाचा. तेव्हा त्या दिवसांमध्ये देशात दुष्काळ पडला हा. आणि यहुदातील बेथलेहेम येथील आणि यहुद्यातील बेथेल. मगाशी कुणावर विश्वास ठेवा म्हणला? यहोशापाट. यहोशापात ने पहले किस पर विश्वास रखने के लिए कहा? कुणाला म्हणला? किसे कहा विश्वास रखने के यहूद्याला लिए? म्हणला. यहूदा को कहा. इथं काय लिहिलंय? यहाँ क्या लिखा आणि है? यहुद्यातील बेथलेम यहूदा का बेथलेहम. येथील कोणी एक माणूस आपली बायको व आपले दोघे मुलगे यांच्याबरोबर मोवाब देश काही वेळ राहिला. मोवाब देशात काही वेळ राहायला गेला. यहूदा में से एक मनुष्य अपने दोनों पुत्रों और स्त्री को लेकर कुछ समय के लिए मोआब देश में रहने के लिए गया. कारण काय? क्या कारण है? त्यानं आपल्या बायकोला घेतलं. उसने अपनी स्त्री को लिया. 2 मुलांना घेतलं. त्याला 2 मुलं होते. 2 बच्चों को लिया. उसको 2 बेटे थे. आणि आपल्या परिवारासह तो बेथेल सोडून मोवाब देशात राहायला अपने गेला. परिवार समेत वो बेतेल छोड़कर मोआब में गया. आणि किती लोकांनी हिस्ट्री ऐकली मी सांगितलेली? मैंने बताया हुआ इतिहास कितने लोगों ने सुना? त्याच्या बायकोचं नाव नामी होतं. उसके पत्नी का नाम नाओमी था. ज्यावेळेस ते बेथेल सोडून गेले, जब वो बेतेल छोड़कर गए, काय घडलं? क्या हुआ? किती लोकांना माहिती काय घडलं? कितने लोगों को पता है क्या हुआ? ते मोवाब देशात गेल्यानंतर वो मोआब में जाने के बाद त्यांचा एक खूप मोठा फायदा झाला. और उनका बहुत फायदा हुआ. आणि तो फायदा काय माहित आहे? और वो फायदा क्या है पता है? त्यांच्या मुलांना मुली मिळाल्या उनके बेटे को लड़कियां मिली. आणि शैतानाने त्यांचा आज विश्वास अजून मजबूत और केला. शैतान ने उनका विश्वास बहुत ही मजबूत किया. बेथेल मध्ये असताना पोरांची लग्न होत होती का? बेथेल में थे जब तब लड़कों की शादी हो रही थी क्या? आता जसं बेथेल सोडलं कशी पोरांची लग्न झाली? अभी जैसा बेथलेहम छोड़े कैसे बच्चों की शादी हुई? बेथलेहम आजचा माझा विषय आहे. आज का मेरा विषय है बेथेलची भाकर. बेथलेहम की रोटी. हे बेथेल काय आहे? ये बेथलेहम क्या है? त्याचं वर लिहिले बघा, त्याचा रेफरन्स ऊपर उसका रेफरेंस लिखा है. जो बारीक अक्षरात 14 अंक आहे. 14 अंक. बेथलेमच्या शब्दाच्या पुढे 14 अंक आहे रमाबाई मध्ये. रमाबाई की बाइबल में बेथेल के सामने जो बारीक अक्षर में 14 अंक है, त्या 14चा रेफरन्स बघा काय लिहिलंय? उस 14 का रेफरेंस देखो क्या है? भाकरीचे घर. भाकरीचे घर. रोटी का घर. बेथलेम कुठलं घर आहे? बेथलेहम कौन सा घर है? पण काय पडला? लेकिन क्या हुआ? कशाचा? किसका? भाकरीचा. रोटी का अकाल. गेल्या वर्षी मी भाकरी सांगितल्या. कोणत्या कोणत्या भाकरी? पिछली बार मैंने रोटी बताई. कौन सी रोटी? आशीर्वादाची भाकरी, आशीष की रोटी, संततीच्या आशीर्वादाची भाकरी, बच्चों की आशीष की रोटी, वचनाच्या प्रकटीकरणाची भाकरी, वचन के प्रकाशन की रोटी. अनेक अशा आशीर्वाद हा भाकरला दर्शवते. और भाकरी. बहुत सा आशीष ये रोटी को दर्शाता है. आणि ह्या भाकरीची भरपुरी कुठे होती? और इस रोटी की बहुतायत कहाँ थी? बेथेल मध्ये. बेथलेहम में थी. बेथेल म्हणजे काय? बेथलेहम यानी क्या? भाकरीचं घर. रोटी का घर. अजून बघूया बेथेल म्हणजे काय? और देखेंगे बेथलेहम यानी क्या? उत्पत्ती 28वा अध्याय वाचून आपण परत रूतच्या पुस्तकात येऊया. उत्पत्ति 28 अध्याय पढ़कर फिर से हम रूत की किताब पर आएंगे. अठरा आणि 19 वचन वाचा. उत्पत्ती 28वा अध्याय 18 आणि 19 वचन. उत्पत्ति 28 अध्याय 18 और 19 सगळे वचन. आहे का इथे या ठिकाणी? सभी यहाँ पर है क्या? एकामेकाचा हात पकडून म्हणा. एक दूसरे का हाथ पकड़ करके हो. हा समोरचा माणूस को बोर करायला लागला का ये नाही? आगे का मनुष्य बहुत बोर कर रहा है, पण शेवटला लय मोठा स्पोर्ट करणार आहे. लेकिन अंत में बहुत बड़ा स्फोट करने वाला है. सावध राहू नाही. चौकस रह के सुन. बोला की बोलो. हा तिसरी शाळा झालेला माणूस लय हुशार आहे. तीसरी स्कूल वहाँ मनुष्य बहुत होशियार है. हा परमेश्वरच्या प्रकटीकरणाचा स्फोट करणारा ये व्यक्ती आहे. परमेश्वर के प्रकाशन का स्फोट करने वाला त्याला व्यक्ति है. भविष्यवाणी करा माझ्यासाठी. हा परमेश्वरच्या वचनाच्या प्रकटीकरणाचा स्फोट चलो करणारा मेरे लिए व्यक्ती. भविष्यवाणी करो कि ये परमेश्वर के वचन का प्रकाशन का स्फोट करने वाला व्यक्ति है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नंबर 1,
पहली बात, बेथेल म्हणजे काय? बेथलेम यानी क्या? भाकरीचं घर. रोटी का घर। तू किती बी चर सोडून भाकरी गोळा करायचा, तू कितने भी कलीसिया छोड़कर रोटी इकट्ठा करने जा, तुला जोपर्यंत समजणार नाही की भाकरी चर्च मध्ये आहे, तुझे जब तक समझ में नहीं आएगा कि रोटी कलीसिया में है, जा फिरून सगळा लॉस होणे त्या उदळ्या पुत्रासारखा. जाकर घूमकर उस उड़ाऊ पुत्र के समान सब खो दे। त्या उदळ्या पुत्राला माहित नव्हतं भाकरी कुठं आहेत, उस उड़ाऊ पुत्र को पता नहीं था कि रोटी कहाँ है, बापाच्या घरात. पिता के घर में। पण रविवारी ओव्हर टाइम करायला गेलाय. लेकिन रविवार के दिन ओवर टाइम करने गया। त्याला तुम्हाला माहित आहे का, आपको पता है क्या? त्यानं आपला अनुभव लूक शुभवर्तमानामध्ये लिहिला. उसने अपना अनुभव लुकार सुसमाचार में माझे लिखा। पैसे संपले मला वेदना होत नाही, मेरे पैसे खत्म हुए, मुझे वेदना नहीं माझे होती, आपले लोक मला सोडून गेले, मला वेदना होत मेरे अपने लोग मुझे छोड़ गए, मुझे तकलीफ नहीं मी होती, राजाचा मुलगा डुकराच्या मध्ये बसून शेंगा खातो, मला वेदना होत नाही. मैं राजा का बेटा सुअरों के बीच में खाना खाता हूँ, मुझे वेदना नहीं पण होती, एका गोष्टीची मला खूप वेदना होती, लेकिन एक बात की बहुत तकलीफ मुझे होती है, मी भाकरीच्या घराला ओळखू शकलो नाही. मैं रोटी के घर को पहचान नहीं सका। तो काय म्हणाला, उसने क्या कहा? माझ्या बापाच्या घरात भाकरीची रेलचेल आहे. मेरे पिता के घर में रोटी की बहुतायत भाकरी है। म्हणजे काय? रोटी यानी क्या? पैसा। आराधना सोडते, आराधना छोड़ता है फिरते वर 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 पैसा गोळा करा. और घूमता फिरता है पैसा इकट्ठा करने। मूर्ख मनुष्य ज्यावेळेस तुला समजल की पैसा बेथलेम मध्ये आहे, मूर्ख मनुष्य जब तुझे समझ में आएगा कि पैसा बेथलेहम में है, तोपर्यंत तू लॉस होशील. तब तक तू सब कुछ खो देगा। हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। आज एक ब्रीद वाक्य लिहून घ्या. आज एक बहुत बड़ा वाक्य लिख लो। आशीर्वाद आशीष, पैशाचा, पैसा का आशीष, लेकराच्या संततीचा, बच्चों के संतति का, बच्चों का आशीष, सगळं आशीर्वाद बेथलेम मध्ये आहे. सारा आशीष बेथलेहम में ही है। फिर 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 तू फिरून ये. और घूम कर आजा। हा जो माणूस होता आपल्या बायकोला घेऊन, आपल्या दोन्ही मुलाला घेऊन ये जो मनुष्य था अपनी पत्नी को लेकर अपने दोनों बेटों को लेकर बेथलेम सोडून गेला. बेथलेहम छोड़कर निकल गया। बेथलेम म्हणजे काय? बेथलेहम यानी क्या? भाकरीचं घर. रोटी का घर। आशीर्वादाचं ठिकाण सोडून ज्यावेळेस तुम्ही चर्चला दांडी मारता, लक्षात ठेवायचं की दुष्काळ तुमच्या आजूबाजूला फिरत आहे. आशीष का ठिकाना छोड़कर जब आप चले जाते हो तो ध्यान में रखो कि दुष्ट आत्मा आपके साथ फिर रहा है, दुष्काळ तुमच्या आजूबाजूला फिरत आहे. अकाल आपके आजू बाजू फिर रहा है। नंबर 1, पहली बात, बेथेल म्हणजे भाकरीचं घर. बेथेल यानी रोटी, नंबर रोटी का 2, घर। नंबर 2, दूसरी बात, बेथेल म्हणजे काय? बेथेल यानी क्या? उत्पत्ती 28 अध्याय 18 आणि 19 वचन. उत्पत्ति 28 अध्याय 18 और 19 वचन। थँक्यू जीसस. आणि याकोब मोठ्या पहाटे सुटला हा. आणि जो धोंडा त्याने आपल्या उशास घेतला होता याकोब मोठ्या पहाटे सुटला आणि जो धोंडा त्यानं आपल्या डोक्यास घेतला होता, तो घेऊन त्याने तो स्मारक स्तंभ असा स्थापिला स्थापिला, व त्याच्या माथ्यावर तेल ओतले तेल ओतले. आणि हा. त्याने त्या ठिकाणाचे नाव हा. बेथेल त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल म्हणजे देवाचे घर बस. असे ठेवले. नंबर 1, पहली बात, बेथेल म्हणजे भाकरीचं ठिकाण. बेथेल यानी रोटी का ठिकाना। नंबर 2, दूसरी बात, बेथेल म्हणजे परमेश्वराचं घर. बेथेल यानी परमेश्वर का आणि घर, परमेश्वराचं घर म्हणजे चर्च मंडळी. और यानी परमेश्वर का घर यानी कलीसिया। पण एक आश्चर्य झालं माहितीये, लेकिन एक आश्चर्य हुआ पता है, परमेश्वराच्या घरात दुष्काळ पडला. परमेश्वर के घर में ही अकाल आया। एक लक्ष द्या इकडे, ध्यान रखो इधर, प्रत्येक चर्चला हर एक कलीसिया को एक असा टर्न असतो, एक ऐसा मोड़ होता है ज्या टर्न मधून जाताना चर्च मध्येच दुष्काळ दिसायला लागतंय. जिस मोड़ से गुजरते समय कलीसिया में अकाल दिखता है। आणि किती चर्चला चाललोय बाबा, माझं कर्जच निघून जाईना. और कितना कलीसिया में जा रहा हूँ, मेरा कर्जा निकल ही नहीं आणि रहा। किती देवाची आराधना करलो, मला आरोग्य का मिळत नाही. कितनी परमेश्वर की आराधना कर रहा हूँ, मुझे चंगाई क्यों नहीं मिल रही। आणि पास्टर वचन सांगत असताना काय काय समजना, वचनाचा पण दुष्काळ वाटतंय. और पास्टर वचन बताते समय कुछ भी समझ में नहीं आ रहा, वचन का भी अकाल है ऐसा लगता है। एक चर्च मध्ये असा अनुभव येतो, एक एक बार कलीसिया में ऐसा अनुभव आता की है। दुनियादारी बरी वाटते. दुनिया आवाज येत नाही का? सारखं मला ओरडावं लागायला. आवाज येत नाही. ऐसा लगता है कि दुनिया ही अच्छी है। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। मग लोक काय करतात? फिर लोग क्या करते हैं? हळूच जगाकड. धीरे से संसार की ओर चले जाते हैं। तुम्हाला माहित आहे का, आपको पता है, तो जो नामीचा नवरा होता, नामी का पति था, या चला रूथवर परत येऊया. रुत के ऊपर फिर से आएंगे।
एकदम छोटं पुस्तक आहे, लवकर सापडत नाही. किती अध्याय आहेत? कितने अध्याय है रूत चारच में? अध्याय. 4 ही अध्याय पण है. ते 4 अध्याय चर्चला हलवून टाकतात. लेकिन 4 अध्याय कलीसिया को हिला देते हैं. ते 4 अध्यायात मात्र सगळं चर्च आहे. वो 4 अध्याय सारी कलीसिया है. त्या 4 अध्यायामध्ये उस 4 अध्याय में चर्च पासून येशू पर्यंत त्या अध्याय आपल्याला घेऊन गेलेला आहे. चर्च से लेकर यीशु तक वो अध्याय हमें ले गए. वाचा परत एकदा वाचूया रूतचा पहिला अध्याय पहिल्या वचनापासून. रूत का पहला अध्याय पहले वचन से पढ़ेंगे. आणि असे झाले की न्यायाधीश न्यायाधिकार करीत होते तेव्हा त्या दिवसांमध्ये देशात दुष्काळ पडला आणि यहुदातील बेथलेहेम येथील कोणी एक माणूस आपल्या बायको व आपले दोघे मुलगे यांच्या बरोबर मोआब देशात काही वेळ राहायला गेला. त्या पुरुषाचे नाव अलीमलेक व त्याच्या बायकोचे त्या नाव पुरुषाचे नाव अलीमलेक आणि त्याच्या बायकोचे नाव नामी व त्याच्या दोघा मुलांचे नाव महलोन व खिल्लोन होते. व महलोन आणि खिल्लोन होते. वाचा पुढे. ती माणसे एफ्राती हा. यहुदातील बेथलेहेमातली होती. कुठली होती? कहा कि थे वे? यहुद्यातील बेथलेहेमातली होती. यहूदा की बेथलेहम की थी. पण त्याचं नाव काय? लेकिन उसका नाम क्या है? अलीमलेक. एलिमलेक. काय केलं त्यानं? क्या किया उसने? थोडासा दुष्काळ सहन करू शकला नाही. थोड़ा अकाल सहन न कर सका हा चर्च मधला थोडासा गेलेला आशीर्वादाची वाट बघू शकला नाही. और कलीसिया का थोड़ा सा गया हुआ आशीष की रहा वो देख न मी सका. स्वतः अनुभवलंय. किती लोकांनी अनुभवलंय? आवाज काय करायचं, मला डिस्टर्ब व्हायला लागला. आवाज येईना तिला. मी स्वतः अनुभवलंय. किती लोकांनी मैंने अनुभवलंय? खुद ही अनुभव किया. कितने लोगों ने देखा? 6-6 महिने काय पण चर्च मध्ये वाटत नाही. 6-6 महीने तो कुछ भी कलीसिया में नहीं लगता. सगळं उदास दिसायला लागतं. सारा ही निराशा दिखने लगती है. मग त्या निराशामध्ये फिर उस निराशा में बरोबर जगाचे आकर्षण असणे उडी मारते जगात. फिर जो जिसको संसार के आकर्षण है संसार की ओर खींचा जाता है. हालेलुया. मी माझ्या जीवनात अनुभवले. मैंने मेरे जीवन में 6-6 अनुभव महिने किया. चर्च मध्ये ब्लेसिंग दिसत नाही. 6-6 महीने तो कलीसिया में आशीष नहीं दिखती. यानं काय केलं? महलोन ना इस महलोन ने क्या किया? काय नाव? एलिमलेक ने क्या किया? अलीमलेकनं काय केलं? एलिमेलेक ने क्या किया? आपली बायको, अपनी स्त्री महलोन खिल्लोन आपली 2 मुलं और अपने दोनों बेटों को यांना घेऊन मोआब देशात निघून गेला. इनको उनके लेकर मोआब में चला गया. लक्ष द्या इकडे. ध्यान दो इधर. काही पुरुष आपल्या बायकोच्या अधीनतेचा खूप गैरफायदा घेतात. कुछ पुरुष अपने पत्नी की अधीनता का गैर फायदा लेते हैं. नामीला माहित आहे नामी को पता है आशीर्वाद कुठं आहे. आशीष कहाँ है? बेथेल मध्ये आहे. बेथलेहम में है. भाकरी कुठं आहे? रोटी कहाँ है? बेथेल मध्ये आहे. बेथलेहम में हा काही है. वेळासाठी दुष्काळ आहे. और कुछ समय के लिए अकाल पण है. देव परत बेथेलची भेट घेईल. लेकिन परमेश्वर फिर से बेथलेहम को कारण आशीष बेथेलचा करेगा. अभिषेक काय आहे? क्योंकि बेथलेहम का आशीष मी का आता है. 19च्या खाली आलो. अभी मैं अभिषेक के नीचे आया मी हूँ. आता अभिषेकाखाली आलो. अभी मैं अभिषेक के नीचे आया हूँ. बेथेलचा अभिषेक काय आहे? बेथलेहम का अभिषेक क्या आणि है? बरं काही वेळासाठी दुष्काळ असेल. और ठीक होगा कि कुछ समय के लिए अकाल परमेश्वर होगा. परत एकदा भाकरीचा अभिषेक पाठवेल. परमेश्वर फिर से एक बार रोटी का अभिषेक आणि काही भेजेगा. वेळासाठी आजार असेल. कुछ समय के लिए बीमारी होगी. परमेश्वर परत एकदा आरोग्याची भाकर पाठवेल. परमेश्वर फिर से एक बार चंगाई की रोटी काही भेजेगा. वेळासाठी एकांतपणाचा दुष्काळ असेल. कुछ समय के लिए अखालेपन का अकाल परमेश्वर होगा. परत एकदा त्याच्या संगतीचा भाकर पाठवेल. परमेश्वर फिर से एक बार उसकी संगति की रोटी भेजेगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बेथेल एक असा अभिषेक आहे बेथलेहम एक ऐसा अभिषेक है तिथं दुष्काळ पडू शकतो जहाँ अकाल हो सकता पण है भाकरी संपणार नाही. लेकिन रोटी खत्म न होगी. तिथं दुष्काळ पडू शकतो अकाल हो सकता पण है मृत्यू येणार नाही. लेकिन मृत्यू न आएगी. तिथं दुष्काळ पडू शकतो वहाँ अकाल आ सकता है पण तुझ्या डब्यातलं पीठ आणि तुझ्या कुपीतलं तेल संपणार नाही. लेकिन तेरे मड़के का आटा और तेरे कुपी का तेल न खत्म आज होगा. प्रभूच्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आज परमेश्वर के चरणों में दुआ प्रभू करता हूँ. चर्चच्या लोकांना बेथेलचा अभिषेक समजू दे. प्रभू कलीसिया के लोगों को बेथलेहम का अभिषेक समझ में आए. बेथेलचा अभिषेक समजू दे. बेथलेहम का अभिषेक समझ में ज्यावेळेस आए. तुम्ही बेथेल मध्ये पेरता जब आप बेथलेहम में बोते तुम्ही हो परमेश्वराच्या राज्यामध्ये आप पेरता. परमेश्वर के राज्य में बोते आणि हो. परमेश्वराचं वचन आहे और परमेश्वर का वचन है मी कुणाचे उसनं ठेवून घेणार मैं नाही. किसी का उधार न रखूंगा. ज्यावेळेस तुमचा वेळ तुम्ही बेथेल मध्ये जब आपका घालवता समय आप बेथेल में तुम्ही बिताते हो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये घालवता. आप परमेश्वर की मौजूद में आणि बिताते हो. बेथेलचा अभिषेक एक वेगळा अभिषेक आहे. बेथलेहम का अभिषेक एक अलग अभिषेक आणि है. 2022 मध्ये प्रभू आगापे चर्च बेथेलच्या अभिषेकाखाली घेऊन चाललेला और आहे. 2022 में प्रभु अगापे चर्च बेथलेहम के अभिषेक में ले जा आणि रहा है. परमेश्वर या चर्चच्या लोकांच्या हर एक गरजा पूर्ण करेल. परमेश्वर इस कलीसिया के लोगों की हर एक आवश्यकता पूरी आणि करेगा. परमेश्वर या चर्चच्या तरुणांना एक चांगली पत्नी देऊन आशीर्वादित करेल. परमेश्वर इस कलीसिया के जवानों को एक अच्छी पत्नी देकर आणि आशीषित परमेश्वर या करेगा. चर्च मधल्या मुलींना त्यांना पाहिजे तसा स्वर्गीय वर देऊन प्रभू आशीर्वाद और करेल. इस चर्च के लड़कियों को परमेश्वर जैसा चाहिए वैसा स्वर्गीय दूल्हा देगा. पास्टर पास्टर मुलीला स्थळ येईना. कौन मुझे लड़की को स्तर नहीं आ रहा. पास्टर मुलाला स्थळ येईना. अब लड़के के लिए बेटी नहीं आ जरा रही. धीर धर. थोड़ा धीरज रख कारण विवाह न व्हावा एक दुष्काळ आलेला आहे. क्योंकि विवाह ना हो एक दुष्काल है. पण एक वेळ येणार आहे लेकिन एक समय आएगा परमेश्वर परत एकदा बेथेलची भेट घेणार आहे. परमेश्वर फिर से एक बार बेथलेहम में आएगा.
हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बेथेल खूप सामर्थ्यशाली एक अभिषेक आहे. बेथलेहम बहुत सामर्थ्यशाली अभिषेक है. पास्टर, पास्टर, बेथेल मध्ये का दुष्काळ पडतो? बेथलेहम में क्यों अकाल होता है? वाचा यशाचा 54 अध्याय पढ़ो यशाया 54 आणि 7 वचन. और 7 वचन. बेथेलचा अभिषेक कसा आहे? बेथलेहम का अभिषेक कैसा है? वाचा. पढ़ो. यशया 54 अध्यायाने 7 वचन. हम्म, मी तुला केवळ क्षणभर सोडले आहे. लक्ष द्या सगळीकडे. सभी लोग ध्यान दो इधर. मी तुला काही क्षण सोडून दिलेला आहे. क्षण भर के लिए मैंने तुझे मी छोड़, तुला काही क्षणासाठी तुला दुष्काळात सोडलेला आहे. कुछ समय के लिए मैंने तुझे अकाल में छोड़ा. मी काही क्षणासाठी तुला एकटं सोडलेलं आहे. क्षण भर के लिए मैंने तुझे अकेला छोड़ा. मी काही क्षणासाठी तुला आर्थिक बाजूच्या अडचणी सोडल्या. क्षण भर के लिए आर्थिक पैसों के अड़चन में मैंने तुझे मी छोड़ा. काही क्षणासाठी तुला लेकराच्या विवाहाच्या अडचणी सोडलेला और क्षण भर के लिए बच्चों की शादी के रुकावट के लिए मैंने छोड़ा. आहे. कशासाठी? किस लिए? तुला बेथेल किती समजलं बघण्यासाठी. बेथलेहम तुझे कितना समझ में आया ये देखने के लिए. ज्याला बेथेलची भाकर समजली, जिसे बेथलेहम की रोटी समझ में आई, त्या बेथेल मध्ये आरोग्याचा दुष्काळ पडला तर तो बेथेल सोडणार नाही. उस बेथलेहम में चंगाई का अकाल हुआ फिर भी वो बेथलेहम नहीं छोड़ेगा. जो चंगाईच्या भाकरीसाठी आलाय, जो चंगाई की रोटी के लिए आया, ती चंगाईची भाकर संपली तो जाणार. वो चंगाई की रोटी खत्म हुई वो चला जाएगा. जो आर्थिक बाजूच्या भाकरीसाठी आलाय, जो पैसों की रोटी के लिए आया है, ती आर्थिक बाजूची भाकरी दुष्काळ पडला की निघून जाणार. वो पैसों की रोटी खत्म हुई तो वो चला जाएगा. पण जो प्रकाशनाच्या भाकरीच्या वचनासाठी आलेला आहे, जो प्रकाशन के वचनों के लिए आया है, बाकीच्या दुष्काळाकडे तो कानाडोळा करतो. बाकी के अकाल की ओर वो नजरअंदाज करेगा. मी तुला काही क्षण सोडलं होतं. मैंने तुझे कुछ पल के लिए छोड़ा था, हा, परंतु हा. मोठ्या दयेने मी तुला एकवटून घेईन. मोठ्या दयेने मी तुला एकवटन करेन. बड़ी दया से फिर से तुझे रख लूंगा. थोड्या दयेसाठी मी तुला सोडलं, थोड़े क्षण के लिए मैंने तुझे छोड़ा, पण मोठ्या दयेने एकवटन करेन. लेकिन बड़े दया से रख लूंगा. याचा अर्थ काय? इसका अर्थ क्या है? दुष्काळ जरी 50% असेल, और अकाल यदि 50% पण होगा, भरपूर 100% येईल. लेकिन बहुतायत 100% होगी. तिथं काय लिहिलंय? वहाँ क्या लिखा है? थोड्या अडचणीत टाकीन, थोड़े समस्या में डालूंगा, पण भरपुरीचा आशीर्वाद देऊन परत घेईन. लेकिन बहुतायत का आशीष लेकर फिर से लूंगा. पण लोक त्या भरपुरीच्या आशीर्वादाकडे लक्ष देत नाही. लेकिन लोग उस बहुतायत के आशीष की ओर ध्यान नहीं आणि देते. देवानं आमच्यासाठी असं काय केलं? परमेश्वर ने हमारे लिए ऐसा क्यों किया? परमेश्वरनं आमच्यासाठी असं काय केलं? परमेश्वर ने हमारे लिए ऐसा आणि क्यों देवानं असं किया? करायला नको पाहिजे परमेश्वर होतं. ने ऐसा नहीं करना चाहिए था. एकदा असं झालं, एक बार ऐसा हुआ, एक इंजिनियर होता, घर बांधत होता. घर बांधने वाला एक इंजीनियर एक था, इंजिनियर इंजीनियर. आणि एक माझ्यासारखा तिसरी शाळा झालेला एक देवाचा सेवक होता. और मेरे समान तीसरी स्कूल हुआ, परमेश्वर का दास था. आणि तो तिसरी शाळा झालेला सेवक त्या इंजिनियरला सांगायला गेला की येशू सर्वसमर्थ परमेश्वर. और वो तीसरी स्कूल हुआ दास उस इंजीनियर को बताने के लिए गया कि यीशु ही सर्वशक्तिमान परमेश्वर है. हालेलुया. हालेलुया. पण तो इंजिनियर खूप हुशार होता. लेकिन वो इंजीनियर बहुत होशियार था. तुझ्या देवाचं मला सांगू नको. तेरे परमेश्वर का मुझे मत बता. तुझ्या देवापेक्षा आम्ही इंजिनियर किती टॅलेंट आहे तुला माहित आहे का? और तेरे परमेश्वर से हम इंजीनियर कितने टैलेंटेड है तुझे पता है? आम्हाला माहित आहे की किती पिलर लावल्यानंतर किती मजली आम्ही खोल्या उचलू शकतो. और हमें पता है कितने पिलर खड़ा करने के बाद कितने खोलियां हम उठा सकते पण हैं. तुझा देव मूर्ख इंजिनियर आहे. लेकिन तेरा परमेश्वर मूर्ख इंजीनियर है. तो म्हणाला का? उसने कहा क्यों? बघ ना, म्हणलं की एवढूशा वेलीला देखना कि इतने से वेल को एवढा मोठा भोपळा लावतोय, इतना बड़ा भोपड़ा लगाया, आणि इतक्या मोठ्या झाडाला और इतने बड़े पेड़ को एवढूसा आंबा लावतोय. इतना छोटा आम लगाता है. मूर्ख इंजिनियर आहे का नाही तुझा देव? मूर्ख इंजीनियर है कि नहीं तेरा परमेश्वर? त्याला काय पुढे स्वार्थ सांगायचं म्हणून उसे समाचार समझने के लिए नहीं आ रहा. तो बिचारा जाऊन आंब्याच्या झाडाखाली बसला. वो बेचारा आम के पेड़ के नीचे बैठ गया. थोड्या वेळानं तो इंजिनियर आला. थोड़ी देर के बाद उस इंजीनियर आया त्याने डबा उडून म्हणला, खा बाबा, तू पण खा, मी पण जरा खातो. और उसने डब्बा खोलकर कहा कि तू भी खा मैं भी खाता हूँ. त्या सेवकानं पण त्या डब्यातून खाल्लं. उस दास ने भी उसके डब्बे में से खाया, त्या इंजिनियरनं पण खाल्लं. उस इंजीनियर ने भी खाया. तो सेवक प्रार्थना करत बसला. वो उससे दास दुआ करते बैठा. पण इंजिनियर थोडासा कंटाळा म्हणून झाडाखाली पडला. लेकिन इंजीनियर थोड़ा सा उब गया इसलिए पेड़ के नीचे सो गया. थोड्या वेळानं थोड़ी देर के बाद एक आंबा इंजिनियरच्या डोक्यात पडला. एक आम इंजीनियर के सिर पे गिरा. तो घाबरून उठला. वो डर कर उठा. देवा सेवक म्हणाला, परमेश्वर के दास ने कहा, बरं झाला आंबा होता, अच्छा हुआ आम था. जर भोपळा असता यदि भोपड़ा होता तू उठला नसतास. तू नहीं उठता. माझ्या देवाला माहित आहे, मेरे परमेश्वर को पता है भोपळा वरच्या झाडावर लावायचा, वो भोपड़ा ऊपर के पेड़ में नहीं लगाना, लेकरांच्या डोक्यावर पडल. बच्चों के सिर पर गिरेगा. म्हणून त्यानं भोपळा खाली लावलेला, इसलिए उसने भोपड़ा नीचे लगाया आंबा वर और लावलेला. आम को ऊपर लगाया. सर्व समर्थ परमेश्वरला टाळे वाजवून धन्यवाद. सर्व समर्थ परमेश्वर को ताली बजाकर धन्यवाद दे.
हालेलुया. हालेलुया. भेटतात माझ्या लाईफ मध्ये असे जरा अतिशहाणे भेटून मलाच काहीतरी 4 गोष्टी सांगतात. ऐसे बहुत से होशियार लोग मेरे जीवन में मुझे मिलते हैं और मुझे ही ज्यादा होशियारी आणि मी बताते एका हैं. हुशार व्यक्तीला सुवार्ता सांगायला गेलो. और एक होशियार व्यक्ति को सुसमाचार बताने गया म्हणला तुझी सुवार्ता नंतर ऐकतो, और उसने कहा कि तेरा सुसमाचार बाद में सुनता हूँ, पहिला माझा ऐक. पहला मेरा सुन. तू काम करून सेवा करतो का असंच सेवा करतो? तू काम करके सेवकाई करता है या ऐसे ही सेवकाई करता है? पूर्ण वेळ सेवा करतो. मैंने कहा कि पूरा समय सेवकाई करता हूँ. कसं चालणार? तेरा कैसे चलेगा? तुझ्या बायकोच कसं चालणार? तेरे पत्नी का कैसे चलेगा? तुझ्या 2 लेकरांचं कसं? तेरे दोनों बच्चों का कैसा? अशा व्यक्तीसमोर पुढे सुवार्ता सांगा येत नाही. ऐसे लोगों के सामने आगे सुसमाचार बताना ही नहीं होता, कारण त्यांचा पूर्ण बॅलन्स हा सगळ्या मॅनेजमेंटवर असतो. क्योंकि उनका पूरा बैलेंस ही मैनेजमेंट पर होता है. पण आम्ही लोक पाण्यावर पण चालतो. लेकिन हम लोग पानी पर भी चलते हैं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुला काही क्षण सोडलं होतं. मैंने तुझे कुछ पलों के लिए छोड़ा था. हे बेथेल, हे बेथलेहम, हे अगापे चर्च, हे अगापे कलीसिया, काही वेळासाठी मी तुला आरोग्य दिलं नाही. कुछ समय के लिए मैंने तुझे चंगाई नहीं दी. काही वेळासाठी मी तुला आर्थिक बाजूमध्ये कमी ठेवलं. कुछ समय के लिए मैंने तुझे पैसों के बाजू में कम रखा. काही वेळासाठी मी तुला सोडलं होतं. कुछ समय के लिए मैंने तुझे छोड़ा था. पुढं वाचा. परंतु परंतु मोठ्या दयेने ज्यावेळेस मी सोडीन जब मैं छोड़ूंगा आणि परत पकडीन, और फिर से तुझा पकड़ूंगा, अभिषेक पहिल्यापेक्षा पण दुगना असेल. तेरा अभिषेक पहले से भी दुगना होगा. तुझा पैसा पहिल्यापेक्षा पण दुप्पट असेल. तेरा पैसा पहले से भी दुगना होगा. तुझं घर पहिल्यापेक्षा पण अधिक आशीर्वादित असेल. तेरा घर पहले से भी अधिक आशीषित होगा. का? क्यों? कारण बेथेल हे कधी न संपणाऱ्या भाकरीचं ठिकाण आहे. क्योंकि बेथलेहम ये कभी न खत्म होने वाली रोटी का ठिकाना है. चर्च सोडला, कलीसिया छोड़ दी, तुझ्या लाईफ मध्ये कधी तू प्रगती पाहू तेरे शकतो. जीवन में कभी सफलता नहीं पा सकता. का? क्यों? कारण संसारचा सगळा आशीर्वादाचा उगम चर्च आहे. क्योंकि संसार के सारे आशीष का स्तोत्र चर्च है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता परत रूथच्या पुस्तकावर येऊ. अभी फिर से रूत की किताब में आएंगे. वाचा 2-3 वचनापासून. और तो पढ़ो. गेला आपल्या पत्नीला घेऊन गेला, तिथून वाचा. वो अपने पत्नी को लेकर गया. उसमें से पढ़ो. रुथ याचा पहिला अध्याय 2 वचनापासून. त्या पुरुषाचे नाव अलिमलेक व त्याच्या बायकोचे नाव नामी त्या पुरुषाचे नाव आलिमलेक आणि त्याच्या बायकोचे नाव नामी. व त्याच्या 2 मुलांची नावे महलोन व खिल्योन. हा. ती माणसे एफ्रामी हा. यहुदातील बेतेलेमातील होती बेथलेमातील होती. आणि ती हा. मोआब देशात जाऊन हा. तेथे राहिले. बस आता पुढं घरी गेल्यानंतर वाचा, आगे घर में जाकर पढ़ो. कारण आता सगळी हिस्ट्री सांगायला मला टाइम अभी नाही. सारा इतिहास बताने के लिए मेरे पास समय नहीं. तयारी करून आज संध्याकाळी आम्ही कोल्हापूरला निघणार आहे. 3 दिवस उपवास प्रार्थना. 3 दिन उपास प्रार्थना के लिए हम तैयारी करके शाम के समय कोल्हापुर निकलने वाले हैं. पुढं असं लिहिलंय, आगे ऐसा लिखा है, नामीचा नवरा मेला नामी का पति मर गया आणि 2 मुलं मेली. और 2 बच्चे मर गए. आता मला सांगा, अभी मुझे बताओ, त्या अभिमलेखच्या घरामध्ये कुठल्या मृत्यूची आत्मा आली? अभी मुझे बताओ कि एलिमेलेक के घर में कौन सी मृत्यू की आत्मा आई? कुठल्या मृत्यूची आत्मा? कौन सी मृत्यू की आत्मा? पुरुषाला मारणारी मृत्यूची आत्मा. पुरुषों को मारने वाली मृत्यू की आत्मा. 6 लोक आहेत, 6 लोग हैं, 3 बाया 3 पुरुष. 3 स्त्री और 3 पुरुष. आज सकाळी मी विचार करतो, आज सवेरे मैं सोच रहा था, 2 पुरुष आणि 1 बाई का मेली नाही? 2 पुरुष और 1 स्त्री क्यों नहीं मरी? 2 पुरुष आणि 2 स्त्रिया का मेल्या नाही? 2 पुरुष और 2 स्त्रियां क्यों नहीं मरी? 2 स्त्रिया आणि 1 पुरुष का मेला नाही? 2 स्त्रियां और 1 पुरुष क्यों नहीं मरा? इथं असं लिहिलंय, वहां पे ऐसा लिखा है, एक बाजू मेली. 1 बाजू मर गई. म्हणजे कुठली? यानी कौन सी? पुरुषांची संख्या मेली, पुरुषों की संख्या मर गई. स्त्रिया आहेत तशा आहेत. स्त्रियां जैसे है वैसे है. कारण काय? क्या कारण है? कारण काय? क्या वजह है? जो अभिमलेख होता जो एलिमेलेक था, त्यानं नामीच्या अधीन त्याचा फायदा उचलला. उसने नामी का अधीनता का फायदा उठाया. आज विशेष मी पुरुषांसाठी बोलत आहे. आज विशेष पुरुषों के साथ बात कर रहा तुझी हूँ. बायको तुझ्या अधीनतेत आहे म्हणून तिला म्हणू नको की बस आज काय झालं प्रबोधनाच्या चर्चला जाऊया. और तेरी पत्नी तेरी अधीनता में इसलिए ऐसा मत कहे कि चुप बैठ, बोल पुढं. चुप बैठ, अगले हफ्ते प्रभु भोजन को जाएंगे. अनेक वेळेस बहुत ही बार स्त्रिया प्रभूला घाबरायला लागतात प्रार्थना करून. स्त्री परमेश्वर से डरने लगती है प्रार्थना के लिए. आणि प्रार्थनेत येण्या अगोदर नवऱ्याला उलट बोला जाता बोलत नाही. और प्रार्थना से पहले पति को उल्टा बोलती है, अब नहीं कहती. आता त्याचा आदर करते. अभी उसका सम्मान करती है. हे साहेब काय करतात? ये साहब क्या करते हैं? तिच्या अधीनतेचा पुरेपूर फायदा उचलतात. उसके अधीनता का बहुतायत फायदा उठा लेते हैं. आणि पुरुषांमुळे काही स्त्रियांना बेथलेम सोडून त्यांच्या मागे जावं लागतं. और पुरुषों के कारण कुछ स्त्रियों को बेथलेहम छोड़ के उनके पीछे जाना पड़ता है. आज ज्या
काही स्त्रिया आहेत त्या प्रभूमध्ये खूप वाढायला पाहिजे होत्या. और कुछ महिलाएं प्रभु में बढ़ना चाहिए था, उतना बहुत बढ़ना चाहिए था. पण दुर्दैवाने त्यांच्या लाईफ मध्ये अब्राम नाही अभिमलेख आलेला आहे. लेकिन दुर्भाग्यवश उनके जीवन में अब्राम नहीं एलिमलेक आया है. जर अब्राम असता यदि अब्राम होता, अब्राम पुढे आणि सारा पाठीमागे असता. अब्राम पीछे आगे और सारा पीछे होती. आणि जर अब्राम असता और यदि अब्राम होता, तर अब्राम हा मोरिया देशाच्या डोंगरात देवाच्या उपस्थितीकडे आपल्या बायकोला घेऊन गेला असता. मोरिया पहाड़ पर परमेश्वर की उपस्थिति की और अपनी पत्नी को ले जाता. मोरिया देशाच्या डोंगरावर परमेश्वरच्या उपस्थितीमध्ये आपल्या लेकराला घेऊन गेला. मोरिया पहाड़ पर परमेश्वर की उपस्थिति पर अपने बच्चों को ले जाता. पण दुर्दैवानं असं सांगावं लागतं लेकिन दुर्भाग्यवश ऐसा बताना पड़ता आणि है. चर्च मध्ये अब्राम कमी आणि अभिमलेखच जास्त आहे. और चर्च में अब्राम कम और एलिमलेक ज्यादा है. आणि अभिमलेख काय म्हणतात? एलिमलेक क्या कहते हैं? प्रत्येक रविवारी आराधना करायलाच पाहिजे हर एक काय? संडे आराधना करनी तुला माहित चाहिए. नाही का माझ्या बहिणीच्या पोराचं लग्न तुझे आहे? पता नहीं मेरे बहन की बेटे की शादी है. चल बेथलेम मधनं जाऊया तिकडच्या लग्नाकडे. चल 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 बेथलेहम से उधर शादी को जाएंगे. आणि वाईट वाटतं की चर्च मध्ये अब्राम दिसत नाहीत पण अभिमलेख लय आहे. बुरा लगता है कि कलीसिया में अब्राम नहीं दिखते लेकिन एलिमलेक दिखते आणि हैं. अब्राम म्हणतो 3 दिवस खायला मिळालं तर परवा नाही. अब्राम कहता है कि 3 दिन खाना न मिलो तो परवाह नहीं. पण अभिमलेख म्हणतो चर्च सुटायला वेळ झाला तर मटणाचं दुकान बंद होईल. लेकिन एलिमलेक कहता है कि कलीसिया छूटने के लिए देर हो जाएगा तो मटन की दुकान बंद हो हा जाएगी. कारण अभिमलेखानं बेथलेम सोडायचं कारण काय होतं? एलिमलेक बेथलेहम छोड़ने का कारण क्या था? खादाड होता खाना खादा. खाना थोडासा बी सण करू शकला नाही, दुष्काळ आला. अकाल को थोड़ा सहन न कर सका. पण अब्राम असं म्हणाला, लेकिन अब्राहम ने मला कहा 3 दिवस मला खायला मिळालं नाही, भलाई परवा नाही. 3 दिन मुझे खाना नहीं मिले तो अच्छा पण है. देवाच्या उपस्थितीमध्ये मी माझ्या लेकरला घेऊन जाणार. लेकिन परमेश्वर की उपस्थिति में मेरे बेटे को ले पण जाऊंगा. अभिमलेख लेकिन एलिमलेक चर्च कडे लक्ष नाही. चर्च की ओर ध्यान नहीं. पोटा पाण्याचं कसं और होणार? पेट पानी कैसा आणि चलेगा? सगळं काय प्रार्थना कोण होणार का? और सब कुछ प्रार्थना करके आणि होगा तुझ्या क्या? डोक्यात नुसतं प्रार्थनेचं खूळ लागलंय. और तेरे सिर में केवल प्रार्थना का आज पागलपन लगा येशूच्या है. नावात अभिमलेखाची आत्मा पुरुषांच्या जीवनातून निघून जाऊ दे. आमेन, आमेन. आज यीशु के नाम से एलिमलेक की आत्मा पुरुषों से निकल जाए. अभिमलेख म्हणजे काय? एलिमलेक यानी क्या? खाण्याचं टेन्शन घेणारा माणूस, खाने की चिंता लेने वाला मनुष्य. थोडा सण करू शकला नाही. थोड़ा सहन न कर सका. 3 महिने पगार नाही, नुसता देव 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 देव. 3 महीने से पेमेंट नहीं, केवल परमेश्वर परमेश्वर अरे परमेश्वर. पोटाळू, हे खाने वाले देवाचं वचन सांगतं. परमेश्वर का वचन बताता मनुष्य है. भाकरीने नाही देवाच्या वचनानं जगेल. मनुष्य रोटी से नहीं परमेश्वर के वचन से जिएगा. आणि पुष्कळ अभिमलेखाने आपल्या बायकोंचा गैरफायदा घेतला. बहुत से एलिमलेक ने अपने पत्नियों का गलत आणि इथं इस्तेमाल बसलेले किया जण है. अभिमलेख आहे. और यहाँ पे बैठे हुए बहुत से एलिमलेक आणि है. नाव घेतलं तर भांड फुटल सर. और नाम लिया तो सब कुछ खुल जाएगा. मी प्रभूला धन्यवाद देतो. मैं परमेश्वर को धन्यवाद देता हूँ. मी माझ्या परिवारासाठी अभिमलेख नाही, मैं मेरे परिवार के लिए एलिमलेक नहीं हूँ. मी अब्राम आहे, मैं अब्राहम हूँ ज्याचं दर्शन आहे. जिसका दर्शन है. आपल्या परिवाराला देवाच्या होरेब डोंगराकडे घेऊन अपने परिवार को परमेश्वर के होरे पहाड़ पर ले जा. जो भाकरीची चिंता न करता देवाचं भय देणारा विशेष स्तोत्र 128 मध्ये काय लिहिलं जो माहिती? रोटी की चिंता नहीं करता है लेकिन परमेश्वर के डर के बारे में सोचता है, उसके बारे में भजन संहिता 128 में क्या लिखा है? त्याची लेकरं जैतुनाच्या झाडासारखी, उसके बेटे जैतून के पेड़ के समान. त्याची पत्नी त्याच्या किचन मध्ये सफल द्राक्षलतेसारखी. उसकी पत्नी उसके किचन में सफल दाखलता के समान. ते चर्च ब्लेसिंग चर्च आहे. वो कलीसिया आशीषित कलीसिया है. जिथं अभिमलेख नाही, जिथं अब्राम आहेत. जहाँ अभिमलेक नहीं, जहाँ अब्राम है. येशूच्या नावामध्ये प्रभू प्रार्थना करतो, अभिमलेखला मी येशूच्या नावात माझ्या चर्चच्या गेटवरच अडवतो. और यीशु के नाम से दुआ करता हूँ, एलिमलेक को मैं अपने कलीसिया के गेट पर ही अड़ाता हूँ. आपल्या बायकोच्या अधीनतेचा फायदा घेतला त्यानं. अपने पत्नी की अधीनता का गलत फायदा लिया. कोण कुणाला घेऊन बाहेर गेलं? कौन किसे लेकर बाहर गया? वाचा दुसरं वचन. दूसरा वचन पढ़ो. त्या पुरुषाचे नाव अलिमलेक व त्याच्या बायकोचे नाव नामी हा. व त्याच्या दोघा मुलांची नावे अहलोन हा. व किल्योन. हा. ती माणसे एफ्राती हा. यहुदातील बेतेलहेमातली होती हा. आणि ती मोआब देशात जाऊन हा. तेथे राहिले. पहिलं वचन वाचा. आपल्या बायकोला हा. ते घेऊन. हा. आणि असे झाले की न्यायाधीश न्यायाधिकार करीत होते हा. तेव्हा त्या दिवसां देशात दुष्काळ पडला हा. आणि यहुदातील बेतेलहेम हा. येथील कोणी एक माणूस हा. आपली बायको व आपली दोघी मुलगे हा. यांच्या बरोबर मोआब देशात काही वेळ राहायला गेला. हा. कोण बेतल सोडलं? किसने बेतलेहम छोड़ा? अभिमलेख. एलिमलेक ने. का सोडलं? क्यों छोड़ा?
खाण्याचं टेन्शन, खाने का टेंशन, चर्च करून काय चर्च देते का? चर्च करने के बाद चर्च देता है काय क्या? प्रार्थना करून मिळतंय का? प्रार्थना करके मिलता है क्या? एकदा करून बघ, देवा आकाशाने कपाडे उघड. एक बार करके देख, परमेश्वर स्वर्ग के झरोखे को खोल कर देगा. अभिमलेखची ताकद, एलिमलेक की ताकत, मृत्यूची आत्मा. मृत्यू की आत्मा. तुम्हाला माहित आहे का? आपको पता है क्या? अभिमलेखनं आपल्या कुटुंबाला घेऊन बेथेल सोडलं. एलिमलेक ने अपने परिवार को लेकर बेथेल छोड़ दिया. एका पुरुषानं आपल्या परिवाराला बेथेल सोडाय भाग पाडलं. एक पुरुष ने अपने परिवार को बेथेल छोड़ने के लिए मजबूर किया. म्हणून इसलिए त्या अभिमलेखाच्या घरावर पुरुषाच्या मृत्यूची आत्मा आली. और इस कारण उस एलिमलेक के घराने पर मृत्यू की, पुरुषों पर ही मृत्यू की आत्मा आई. आज दुपारी जर सिरियस घेणार नाहीस आज दोपहर यदि गंभीरता से नहीं लेगा, तर तो आत्मा तुझ्या जीवनात पण काम करेल. वो आत्मा तेरे जीवन में भी काम करेगा. तिथं असं लिहिलंय, वहाँ पे ऐसा लिखा है. अभिमलेख मेला, त्याची दोन मुलं मेली, एलिमलेक मर गया, उसके दोनों पुत्र मर गए, पण नामी मेली नाही, लेकिन नॉमी नहीं मरी, रूत मेली नाही, रूत नहीं मरी, दुसरी सून मेली नाही. दूसरी बहू थी वो नहीं मरी. कारण स्त्रियांवर कुठला आत्मा होता? क्योंकि स्त्रियों पर कौन सा आत्मा था? बेथेलाच्या आकर्षणाचा आत्मा होता. बेथेल की ओर खींचे जाने का आत्मा था. आणि नामी रोज चिठ्ठी लिहून विचारायची, और नामी रोज चिट्ठी लिखकर पूछती, माझ्या देवानं बेथेलची भेट घेतली का? और मेरे परमेश्वर ने बेथलेम को आशीषित किया, आणि माझ्या देवानं बेथेलची भेट घेतली का? और मेरे परमेश्वर ने बेथलेम को आशीषित किया. नामी मोवाबामध्ये राहायला होती, नाओमी मोआब में रहने थी, पण हृदय बेथेलकडे होतं. लेकिन हृदय बेथेल की ओर था. परमेश्वरनं स्त्री मधला एक पण स्त्रीला मारलं नाही. और इसलिए परमेश्वर ने स्त्रियों में से एक भी स्त्री को न मारा. हा, तिचं लक्ष बेथेलकडे होतं. उसका ध्यान बेथलेम की ओर था. म्हणून पुढे असं लिहिलंय, इसलिए आगे लिखा तिला है, वर्तमान आलं की देवानं बेथेलची भेट घेतलेली आहे. उसे खबर मिली कि परमेश्वर ने बेथलेम को आशीषित किया आणि है. कुणाला वर्तमान मिळतं? और किसे खबर मिलती है? जो त्या खबरसाठी आतुर आहे. जो उस खबर के लिए बेचैन है. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, बेथेलच्या भाकरला कधी कंटाळू नका. बेथलेम की रोटी को कभी उब न जाओ. कधी बेथेलच्या भाकरला कंटाळू नका. कभी बेथलेम की रोटी से उब न जाओ. बेथेल म्हणजे काय? बेथलेम यानी क्या? अभिषिक्तांचं ठिकाण. अभिषिक्तों का बाइबल ठिकाना. असं सांगतं, बाइबल ऐसे बताती है, ईशा बेथलेमकर ह्याच्या मुलातला एक मुलगा दाऊद ह्याच्यावर जाऊन अभिषेक कर. ईशाई बेथलेम कर इसके बेटों में से एक बेटे दाऊद को अभिषेक कर. आणि जर अभिषिक्त कुठं जन्माला येतात, अभिषिक्त कहीं जन्म लेते हैं तर ते बेथेल मध्ये तो जन्माला. वो बेथलेम में जन्म लेते हैं. बेथेल मध्ये अभिषेकांच्या जन्माचं ठिकाण आहे. बेथलेम यानी अभिषिक्तों का जन्म का ठिकाना है. किती लोकांना वाटतं की माझी लेकरं अभिषेकात जन्मावीत. कितने लोगों को लगता है कि मेरे बेटे अभिषेक में जन्म ले. तुम्हाला बेथेल मध्ये येऊन वस्ती करावं लागेल. आपको बेथलेम में आकर रहना पड़ेगा. तुम्हाला बेथेलच्या अभिषेकामध्ये चालावं लागेल. आपको बेथलेम के अभिषेक में चलना पड़ेगा. बेथेलची भाकर एक सामर्थ्य भाकर आहे. बेथलेम की रोटी एक सामर्थ्य रोटी आणि है. बेथेल मध्ये दुष्काळ पडू शकतो, बेथलेम में अकाल हो सकता पण है, कायमचा दुष्काळ पडणार लेकिन नाही. हमेशा के लिए अकाल नहीं. एक दुष्काळ पडल, एक अकाल होगा, डबल भाकरीची रेल चला. दुगना रोटी की बहुतायत होगी. एक आजारी पडशील, एक बीमार होगा दुग्न आरोग्य घेऊन चर्च मध्ये और बाहेर दुगनी पडशील. चंगाई लेकर चर्च से बाहर निकलेगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बेथेलच्या भाकरला कधी कंटाळा येतो? बेथलेम की रोटी को उब न जा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. चला उत्पत्ती 28 मध्ये परत जाऊया. उत्पत्ति